कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. चला तर आज आहे संडे आणि आज मला जायचं आहे संडे मार्केट आणि काल आम्हाला जायचं होतं शॉपिंगला, जे की पोस्टपोन होऊन आज आम्हाला तिथे जायचं आहे. तर आज भरपूर सारे कामं आहे, अजूनही काही स्वयंपाक झाला नाही आहे. म्हणजे आज फक्त दाल तडका, जिरा राईस, थोडंसं नॉनव्हेज आहे आणि चपाती एवढंच करायचं आहे. तर त्यात दाल तडकासाठीचं सगळं रेडी झालं आहे. राईस पण माझा रेडी आहे. अव्यूची आंघोळ झाली आहे, माझी आंघोळ झाली आहे, प्रीतमची आंघोळ झाली आणि प्रीतमने काय काय केलं आज ते तुम्हाला दाखवते. पण त्यापूर्वी आज सकाळी काय काय केलं ते तुम्हाला सांगते. सर्वात आधी तर अव्यूची छान छान आंघोळ केली होती आणि त्यानंतर ना मला त्याचे नेल्स कट करून घ्यायचे होते. तर नेल्स कट करायसाठी मला कुठेतरी त्याला गुंतवावं लागतं, म्हणून मी त्याच्यासाठी त्याचं फेवरेट कोकोमेलन लावून दिलं होतं, कारण नेल्स कट करणं खूपच गरजेचं आहे. त्याचबरोबर ना मी 8 ते 15 दिवसाच्या मध्ये नेहमीच त्याचे नेल्स कट करत असते आणि विदिन 10 डेज त्याचे नेल्स परत ग्रो पण होतात. याने हे कळून येतं की त्याच्या हेअर्सला आणि जे नेल्स आहे त्याला भरपूर अशी ग्रोथ आहे. त्यानंतर मावशीचं झाडू पोछा वगैरे सगळं आवरलं होतं. तर मी म्हटलं चला पायदान जी आहे ती मी छान अशी झटकून घेते आणि त्यानंतर टाकून देते, कारण मला पायाखाली ना कंपल्सरी पायदान लागते, कारण प्रीतमचं स्ट्रिक्ट आहे की घरात चप्पल वापरायची नाही. एकतर त्याने डागं पडतात आणि दुसरं म्हणजे अवयवचं काहीतरी हातातनं खाली पडलं तर तो उचलून पण खातो, त्याला ते अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यानंतर मला भांडी पण लावून घ्यायची होती. म्हटलं भांडी लावण्यापूर्वी ना मी कपडे धुवायला टाकून देते. मी दिवसा आड किंवा म्हणा किंवा असं 2 दिवसात वगैरे कपडे मशीनमध्ये लावत असते, कारण आमचे टोटल 4च कपडे निघतात, माझे आणि प्रीतमचे. त्यानंतर अव्यूचे कपडे मी नेहमी हातानेच वॉश करते आणि आजीसुद्धा तिचं पातळ हातानेच वॉश करते, कारण ती बोलते की 2-3 दिवस मी काही लुगडं वगैरे ठेवू शकत नाही आणि ते एक लुगडं लावायला पण जमत नाही. त्यामुळे मग 2 ते 3 दिवसात मी ते मशीन लावत असते. आणि माझ्या ड्राय बाल्कनीमध्ये ना भरपूर पसारा झाला होता, तो सुद्धा इथे आवरायला घेतलेला. फिरायला जायचं त्याची तयारी ऑलरेडी सुरू झाली आहे प्रीतमकडनं. म्हणजे त्याने मस्त शूज वगैरे त्याची सँडल वगैरे वॉश करून ठेवलं आहे आणि म्हणजे 2 तास 1-1.5 तास तो प्रॉपर वॉश करत होता. 2-3 त्याचे म्हणजे जे काही सँडल त्याला घेऊन जायचं, जे शूज घेऊन जायचं ते सगळं त्यांनी व्यवस्थित क्लीन करून ठेवलं आहे. तसं आम्हाला फ्रायडेला निघायचं आहे रात्री. तर आता 4 दिवस आमच्याकडे आहे आणि या नंतरच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्याशी प्रॉपर अशी पॅकिंग वगैरे पण शेअर करणार आहे, तर बघायला विसरू नका. आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर नक्की चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पण छान छान व्हिडिओज बघायला मिळणार आहे. चला तर आता आपण घरची कामं स्टार्ट करूया. म्हणजे पटापट घरची कामं आवरली की आपल्याला बाजारात जायचं, त्यानंतर शॉपिंगला जायचं, त्यानंतर आजचा दिवस कसा आणखी पण छान छान जातो ते तुमच्याशी नक्की शेअर करेल. शूज नंबर 1 हे त्यांनी बाटामधनं घेतलेले आहे. खूप कम्फर्टेबल शूज आहेत हे. सो हे त्यांनी वॉश करून ठेवले आज. आय थिंक इथे ऊन नाही लागत आहे, मला वाटते हे असं ठेवायला पाहिजे. सो हे इझिली सुकेल किंवा याला आय थिंक तिकडे पण ठेवता येईल, पण त्याला ऊन लागतंय तर हे लवकरात लवकर सुकले पाहिजे. आतमधून थोडं स्पॉन्जी आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे. नवरोबाची आंघोळ झाली आहे आणि तो लावतो आहे पायाला प्रॉपर असं. काय लावतोय? बोरोप्लस. ओके. याचे पाय ना खूपच जास्ती रफ होऊन जातात. हे नॉर्मली पण असतात पण आता थंडीमध्ये थोडे जास्तीच होतात, त्यामुळे तो हे लावून घेतोय आणि प्रॉपर सॉक्स पण घालतोय. हे एक क्रॉक्स आहे जे की तो शायद वेअर करेल, म्हणजे घेऊन जाऊ. आणि त्यानंतर हे 3rd शूज आहेत. तो 2 शूज मध्ये कन्फ्यूज आहे, हे न्यायचे की ते, तर त्याला जे वाटेल वेळेवर तो ते डिसाईड करेल, म्हणून त्याने दोन्ही पण वॉश करून ठेवलंय. चला तर आता मी आली आहे किचनमध्ये, कारण मला स्वयंपाकही करून घ्यायचा होता. स्वयंपाकमध्ये दाल तडका रेडी होतं, त्यानंतर राईस पण मी ऑलरेडी बनवून ठेवला होता. मी ना एक गोष्ट नोटीस केली, जेव्हा कधी मी कुकरमध्ये राईस न बनवता जो जिरा राईस आहे तो पातेल्यात बनवते तर तो खूपच जास्ती मोकळा होतो. म्हणजे नॉर्मली मी एका वाटीच्या तांदळासाठी 1 ग्लास पाणी असं वापरते, पण जेव्हा मी असं बनवते ना तेव्हा ना ते मला 2 ग्लास पाणी त्याला लागतं, म्हणजे तेव्हा तो व्यवस्थित असा बनतो. आणि आज सुद्धा थोडा कडक झाला होता, तर सगळ्यांनाच थोडा प्रॉब्लेम झाला, पण ठीक आहे, एखाद वेळा होत असतं. त्यानंतर लगेचच मी सगळी माझी जी भांडी होती ती पण लावून घेतली, चपात्या पण बनवून घेतल्या, कारण मला सगळ्यात आधी अव्यूला भरवायचं असते. माझं असं असते की गरम गरम चपाती, दाल तडका आणि भाजी जी काही असेल ती मी आधी अव्यूला भरवू, कारण त्याने जेवलं ना तर दिवस सार्थक झालं असं वाटतं. म्हणजे प्रत्येकच आई ही गोष्ट रिलेट करतच असेल. चला तर आता मी इथे फ्री झाली होती, सगळ्यांचे जेवण वगैरे झाले होते, अव्यूला पण झोपवलं होतं आणि मग मी निघाली आहे बाजारात जायसाठी, कारण मला भाज्या घेऊन यायच्या आहे आठवड्याभरासाठी. तसं तर यावेळेस आम्हाला शुक्रवारपर्यंतच्याच भाज्या आणायच्या होत्या, पण आजीचं जाणं कॅन्सल झालं. आजी इथेच राहणार आहे, तर तिच्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा मला भाज्या आणून ठेवायच्या होत्या, कारण आम्ही शुक्रवारी गेल्यानंतर परत मी संडे मार्केटला तर या वीकला काही येऊ शकणार नाही, म्हणून त्यामुळे मला थोडा जास्ती क्वांटिटीमध्ये भाज्या आणायच्या होत्या. तर मी ते घेऊन आली आणि जेव्हा मी आली तेव्हा आजी खालीच फिरत होती. तर आजी बोलली की तुझीच मी वाट बघत होती, आता तू आली तर चल मी वर ना जाऊन भाज्या वगैरे निवडायला घेते.
तर तेच तिचं काम. सगळ्यात आधी कोथिंबीर निवडायला आम्ही बसलो. मी थोड्या वेळच कोथिंबीर निवडायला घेतली, कारण त्यानंतर मला स्वयंपाक पण इव्हिनिंगसाठी करून घ्यायचा होता. माझं असं असते की 7च्या आधी किंवा 7:30च्या आधी माझं पूर्ण स्वयंपाक रेडी असावा, म्हणजे अव्यू झोपून उठला की त्याला थोडंफार स्नॅक्स दिलं की त्याला लगेच 1-1.5 तासांनी भूक लागेल, तर त्याला मी छान असं फ्रेश जेवण देऊ. आणि कोथिंबीर खरंच खूप छान मिळाली आज मला, म्हणजे नेहमीच चांगला भाजीपाला असतो तिथे आणि खूप फ्रेश असतो. आणि म्हणजे असं वाटतं की अजून किती घ्यावं असं होते. मी नेहमी विचार करते की मी 5 ते 6 भाज्या आणेन आणि त्याच्यानंतर ना मी कडधान्य बनवेल, कारण कडधान्य खाणं पण प्रोटीन खूप इम्पॉर्टंट असते. पण आमच्याकडे असं होतं की मी एवढ्या भाज्या आणते की मग ते कडधान्य बनवायला मला वेळच मिळत नाही आणि आमच्या भाज्या अजूनही संपत नाही. नेक्स्ट संडे येऊन जातो, पण तरीसुद्धा 1-2 भाज्या माझ्याकडे नेहमीच राहतात. त्यानंतर आता मी आणलेला एकदम फ्रेश फ्लॉवर होता आणि खूप मस्त गावरानी फ्लॉवर होता, तर मी त्याचीच मिक्स व्हेजमध्ये भाजी बनवली. आणि मला ना वटाणे टाकायचे होते, पण माझ्या डोक्यातूनच निघून गेलं, तर मी म्हटलं आता डायरेक्ट टाकेन, भाजी तर ऑलरेडी रेडी आहे. त्यामुळे मग मी त्यात न घालताना त्याला थोडंसं मिठाच्या पाण्यात उकळू दिलं आणि ते उकडल्यानंतर मी त्याच्यामध्ये ते वटाणे घातले, तर ते शिजल्यासारखं पण वाटत होते आणि दिसायला सुद्धा भाजी छान वाटत होती आणि टेस्ट वाईज पण छान वाटत होती. या दिवसांचे ना वटाणे थंडीमध्ये खूप टेस्टी पण येतात, कारण फ्रेश पण असतात. त्यानंतर मी आणि अव्यू इथे छान रेडी होत होतो, कारण आम्हाला घराबाहेर पडायचं होतं. मी रेडी झाली होती ऑलरेडी आणि आता मी अव्यूला रेडी करत होती. त्याचं असं होतं ना की मला टीव्ही पण बघू दे, तू साईडला हो. आणि म्हणजे नखरे करत नाही त्याला. जेव्हा कधी आपण स्वेटर घालतो किंवा कॅप घालतो ना, त्याला कळून जातं की आपल्याला घराबाहेर पडायचं आहे, कारण आई घरी तर आपल्याला काही कॅप वगैरे घालून देत नाही. ओके, सो आम्ही चाललोय आता शॉपिंग करायला. काल प्रीतमचं बिलकुल मन नव्हतं घराबाहेर निघायचं आणि आज माझं मन नाही आहे घराबाहेर निघायचं. डोंट नो वाय, मी खूप थकल्यासारखं फील करते आहे. बट आज संडे आणि मग आमच्याकडे वेळ पण नाही आहे पुढे, बिकॉज पूर्ण वीक डेजमध्ये प्रीतम बिझी राहणार ऑफिसमध्ये. सो म्हटलं चला जाऊन येऊया. आणि त्याचबरोबर प्रीतमला आणखी पण छान काहीतरी खायचं पण आहे, सो त्यासाठी पण आम्ही बाहेर पडतो आहे. काय पाहिजे तुला? ते नाही खायचं आपल्याला. आपण पाणीपुरी खाणार आहे ना? काय आपण कधी अमृतसरी कुलचे, तुला कुलचे आवडले, आपण ट्राय का नाही केलं? अबू जानू काय खायचं तुला? वी आर सुपर डुपर फूडी पीपल, कारण आम्हाला खायला खूप आवडतं आणि वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला तर खूपच आवडतं. पण तरीसुद्धा इथे आल्यावर ना आम्ही जे चिकन मंचाव सूप आहे ते माझा आणि प्रीतमचं एव्हरी टाईम फेवरेट आहे. तर आमचं जे सुरुवात आहे ती नेहमी चिकन मंचाव सूपपासूनच होते. आणि आज संडे असल्यामुळे नॉनव्हेज चालत होतं, त्यामुळे आम्ही मस्त चिकन मंचाव सूप एन्जॉय केलं. अव्यूने सुद्धा खूप एन्जॉय केला. आम्ही त्याला फक्त चिकनचे पीसेस देतो, जे की थोडंफार हेल्दी पण आहे. आणि त्याचबरोबर प्रीतमने ना चिकन मंचुरियन पण मागवले होते, पण ते चिकन मंचुरियन नव्हते, ते चिकन क्रिस्पी असं काहीतरी त्यांनी दिलेलं, पण ते टेस्ट वाईज खूप मस्त होतं. थोडं गरम होतं, त्यामुळे मी लगेच नाही खाल्लं, थोड्या वेळानंतर खाल्लं. आणि अव्यूचं असं होतं की मी कोणत्या गोष्टीला हात लावू, आणि त्यांनी इथे शेव वगैरे घेतलेले ते खायला. त्यानंतर आम्ही इथनं बदाम शेक पण आहे ना, तो पण नेहमी घेतो, कारण तो खूप टेस्टी पण असतो आणि प्राईस वाईज पण ओके असतो. सो नेहमी आम्ही ते सुद्धा घेतो. अव्यू इथे खूप एन्जॉय करते आणि त्याला कळून गेला आहे की आई बाबा काय घेते, आपल्याला कोणत्या गोष्टी म्हणजे आवडतं, त्यामुळे तो असं सगळं हात वगैरे घेऊन असं पुढे जाऊन वगैरे मागतो नेहमी. ठीक आहे, एखाद्या आम्ही घराच्या बाहेर पडतो, असं एखाद्या म्हणजे आठवड्यातनं एखाद्या तर 100% आम्ही पडतोच थोडंफार खायला, आणि ते गरजेचं पण आहे. सतत घरचं खाऊन बोर पण आपण होतो, त्यामुळे कधीतरी बाहेर जायला काही हरकत नाही आहे. सो असं काहीसं होतं तिथे खायचं आणि आम्ही मस्त ते सगळं एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही अव्यूचे शूज घ्यायला आलो, ज्याच्यासाठी आम्ही बाहेर पडलो होतो. इथे त्यांनी आम्हाला दाखवले, पण एवढे काही खास मला आवडले नाही. आणि एकतर ते हेवी होते काही आणि काही लाईट वेट होते, पण त्याची क्वालिटी एवढी चांगली नव्हती. पण इथे व्हरायटीज भरपूर आहे चपलांचे वगैरे. मग त्यानंतर ना एक कॅम्पसचं त्याने दाखवलं, जे की ब्रँडचं होतं शूज. तर मी म्हटलं की ठीक आहे, आपण ट्राय करूया. ते लाईट वेट पण होतं आणि क्वालिटी वाईज पण खूप मस्त होतं. आणि हाच एक शूज आहे जो मला आणि प्रीतमला अव्यूसाठी परफेक्ट वाटला आणि त्याच्या पायात पण छान बसला, त्यामुळे आम्ही हा शूज त्याच्यासाठी विकत घेतलेला. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आज संडे मार्केटमधून भरपूर भाज्या आणल्या होत्या, त्यातल्या ऑलमोस्ट आजीने निवडून ठेवल्या होत्या, पण ही जी हिरवी पात होती ना ती बाकी होती. तर मी म्हटलं आजी आता तू काही करू नको, मी करते, कारण तू भरपूर कामं केले आहे आणि ऑलरेडी मी स्वयंपाकही करून गेली होती, त्यामुळे जेवण पण आम्ही आल्यानंतर 1-1.5 तासानंतर जेवण केलं आणि मग मी हे काम करायला घेतलं. छान हिरवी पात निवडून घेतली, त्यानंतर त्याला कट पण करून ठेवली. आणि मी कसं स्टोअर करते ना ते सुद्धा तुम्हाला सांगते. ओके, सो इथे ना हिरवी पात पावने असं नाही मिळत किंवा किलोनी नाही मिळत. नागपूरला जेव्हा मी होती तेव्हा तिथे किलोनी घेतल्या जात होतं, पण इथे जुडी वाईज मिळते. तर ही मी 20 रुपयाला जुडी आणली होती. सर्वात इथे त्यात जे
काही पिवळे पत्ते वगैरे असतील ते सगळं काढून टाकायचं. त्यानंतर त्याला बारीक बारीक छान अशी चॉप करून ठेवायचं. याला अजिबात धुवायचं नाही, अदरवाईज ते ओलं राहिलं तर ते 2 ते 3 दिवसातच खराब होईल. तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा. त्याला छान असं बारीक बारीक कट केल्यानंतर ना, आजची हिरवी पात खूपच तिखट होती. माझ्या डोळ्यात इतकं पाणी येत होतं. नॉर्मली असं होत नाही किंवा असंही होऊ शकते की ती खूप जास्ती फ्रेश होती, त्यामुळे सुद्धा माझ्या डोळ्यात खूप पाणी येत होतं. त्यानंतर बघा मी याला छान असं बारीक कट करून घेतलं आहे. त्यानंतर माझ्याकडे प्लास्टिकचा डबा आहे, त्यामध्ये मी खाली 2 टिश्यू पेपर घालते, म्हणजे त्यात जे काही असं थोडं जरी मॉइश्चर असेल ते सगळं त्यांनी ॲब्झॉर्ब करून घेतलं पाहिजे. आणि त्या डब्यामध्ये मी पूर्ण हिरवी पात जी आहे ती ट्रान्सफर करून घेते आहे. आणि तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही मध्ये सुद्धा टिश्यू पेपर घालू शकता. कधी कधी हिरवी पात जास्ती ओली असली तर मी मध्ये सुद्धा घालते, पण आजची ती पूर्णपणे ड्राय होती आणि छान होती, हिरवी कंच होती, त्यामुळे मी जास्ती टिश्यू पेपर नाही वापरले, फक्त खाली 2 ठेवले. आणि त्यानंतर पूर्ण भरल्यानंतर ना वर सुद्धा 2 टिश्यू पेपर ठेवले मी. त्याचं रिझन असं होतं की एक तर खालून ते मॉइश्चराईज पूर्ण घेऊन टाकेल आणि वर जरी काही ओलं असलं थोडंफार, कधी कधी असं होतं की आपण जेव्हा त्याची कॅप लावतो ना, डब्याचं झाकण लावतो, त्याला सुद्धा थोडं पाणी सुटतं, तर ते पाणी ना खाली टपकतं, तर ते टिश्यूमध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब होऊन जातं. म्हणून मी नेहमी ही प्रॅक्टिस प्रेफर करते, ज्याने आपली हिरवी पात व्यवस्थित राहते. ही सेम प्रॅक्टिस तुम्ही पालकसाठी, मेथीसाठी किंवा कोणत्याही हिरव्या भाजीपाल्यासाठी करू शकता, कारण याने भाजीपाला ना प्रॉपर असं फ्रेश राहते. तुम्ही 8 दिवसापर्यंत वापरू शकता. आणि जसं की मी संडे टू संडे भाजीपाला आणते, त्यामुळे मला प्रॉपर असं स्टोरेज करून ठेवणं सुद्धा खूपच जास्ती गरजेचं होऊन जाते. सो असं काहीचं मी हिरवी पात स्टोअर करून ठेवते. ही आता 8 दिवसपर्यंत चांगली प्रॉपर मी वापरू शकेल आणि 2 ते 3 भाज्यांसाठी मी इझिली वापरू शकेल. त्यानंतर मला पालक पण स्टोअर करून ठेवायची होती, तर पालक मी डब्यात न ठेवताना प्लास्टिकमध्ये ठेवते, कारण ती खराब अजिबात होत नाही. फक्त आणि अजिबात यात एकही बूंद पाणी नव्हतं. खूपच फ्रेश आणि म्हणजे मस्त पालक होती, त्यामुळे मी याला डायरेक्टच असं भरलं आणि याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही. हे व्यवस्थित राहतं 8 दिवसपर्यंत. मी याचं डाळ भाजी आणि व्यवस्थित पालक आलूची भाजी टमाटर टाकून वगैरे बनवते आणि ती खूप टेस्टी वाटते. चला तर मला आणखी पण थोडाफार भाजीपाला व्यवस्थित बघून ठेवायचा होता. फ्रीजमध्ये थोडी जागा पण करायची होती. कधी कधी जास्ती भाजीपाला आणला की थोडंसं स्पेसचा इश्यू होऊन जातो. चला असो, तर माझा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आवडला असेल, आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया, बाय.